नुकसान झालंय. ऊस सगळा हा शेतकऱ्यांचा खराब झालेला आहे. एक कलिंगडचं पण आपण एक प्लॉट बघितला, तो पण आता पूर्णपणे खराब झालेला आहे. असं खूप मोठं नुकसान या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं इथं झालेलं आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही ह्या शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर एक नुकसान भरपाई किंवा एक स्पेशल पॅकेज आपल्या बारामती तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना इथं मिळायला पाहिजे आणि लवकर मिळावं. पंचनामे हे आम्ही करतोय, ह्याच्या आधी पण पंचनामे आम्ही केलेले आहेत. इथं आता आमचे एक शेतकरी बांधव आहेत, त्यांनी मला आता सांगितलं की गेल्या वर्षी असंच एक अवकाळी पाऊस झालेला आणि साधारण 1.5 एकरमध्ये त्यांना 5,000 रुपये तिथं देण्यात आले होते. असं तेव्हा सांगण्यात आलं होतं की 1.5 एकरासाठी 5,000 रुपये मिळतील आणि ते पैसे आजपर्यंत त्यांना इथं मिळालेले नाही आहे. ते बरोबर आहे ना? 5,000 रुपयांनी हे नुकसान काही भरून निघू शकत नाही. कमीत कमी 1,00,000 रुपये एकर असं एक स्पेशल पॅकेज आपले जे कृषी मंत्री आहेत बर्णे मामांनी आमच्या सगळ्या बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापही पंचनामे अजून केले नाहीत. काय शासनाकडे तुमची मागणी असणार आहे? पंचनामे हे तर झालेच पाहिजेत, लवकर झाले पाहिजेत. ते होत नाहीयेत. आम्ही पण तिथं पाठपुरावा करू, आम्ही पण तिथं फॉलोअप घेऊ आणि लवकरात लवकर हे पंचनामे होतील अशी अपेक्षा ठेवू. कापरे कुठलं घ्या पॉलिटिकल थोडंसं. त्या विशेषतः राष्ट्रवादीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु जास्तीत जास्त अपक्ष फॉर्म देखील 2-3 दिवसात दाखल झालेले आहेत. कालपर्यंत 8 अपक्ष फॉर्म झालेले आहेत. काय वाटते आपल्याला, जेणेकरून ही निवडणूक बिनविरोध होण्याचं राज्यातून अनेक जण सांगतायत, कसं पाहता? काय एका लोकशाहीमध्ये कुणाचाही अधिकार आहे, कोण पण एका निवडणुकीसाठी उभं राहू शकतं. आणि तसे मी पण तुमची बातमी बघितली, साधारण 3 का 4 फॉर्म तसे काल भरले गेलेत. हे सगळे बारामती तालुक्याचे बाहेरचे सगळे उमेदवार आहेत, बारामतीतले हे उमेदवार नाही आहेत. आणि बारामतीकरांची इच्छा आहे, त्याच्यात कुठलाही मोठा प्रमुख पक्ष नाही आहे. भाजप असेल, काँग्रेस असेल, असं कुठलाही जरा मोठा राष्ट्रीय पक्ष नाही आहे. हे सगळे अपक्ष उमेदवार आहेत. बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. बारामतीकर नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि आमची सगळ्यांची भावना आहे की आपण सगळ्यांनी आता वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली आपल्या दादांसाठी असेल. खरं तर राज्यात अनेक बंधुभावांची प्रकरणं सुरू आहेत. नाशिकचे खरात यांचं देखील प्रकरण समोर सुरू आहे. अशात पुण्याच्या जे काही खेड तालुका आहे, ह्या खेड तालुक्यामध्ये देखील असे एक महाराज समोर आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अध्यात्मकाच्या नावाखाली खरं तर महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे. काय आम्ही कधीच ह्या सगळ्या बंधू भावांवर कधी विश्वास ठेवलेला नाहीये. आम्ही सगळे पुरोगामी विचाराची लोक आहोत. हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे, राहिलेला आहे, इथून पुढेही राहील. पण हे जे सगळे जे बंधू बाबा आहेत आणि सगळे चुकीचे गोष्टी विकृत पद्धतीने ते जे काही करतायत, ते ताबडतोब त्यांना तिथं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शासनाने त्यांची अटक केलेली आहे, पण लवकरात लवकर त्यांना तिथं शिक्षाही झाली पाहिजे. मगच कुठंतरी हे सगळं प्रकरण थांबेल. त्यांच्यावर जर कडक कारवाई आणि स्ट्रिक्ट ॲक्शन जर आपण घेऊ शकलो, मगच हे सगळे जे बंधू बाबा आहेत महाराष्ट्रामध्ये ते त्यांची सगळी कामं थांबवतील. खरं तर आता राष्ट्रवादीचं जे काही स्प्लिट झालं आहे, यानंतर आता संजय राऊतांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. ते म्हटले की राष्ट्रवादीचे जवळपास 25 ते 30 आमदार येणाऱ्या काही कालावधीमध्ये अजित पवार गटाचे हे भाजपात विलीन होतील. कसं बघता तुम्ही याकडं? होतील, हे सगळं होईल असं वाटतंय? नाही, मी त्यांचं स्टेटमेंट अजून बघितलेलं नाही आहे, पण असं होईल असं मला वाटत नाही. काल सुनेत्रा वहिनीने जो लेटर बॉम्ब टाकला त्या संदर्भात काय सांगाल? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पाटील यांना अधिकार देण्यात येऊ नयेत किंवा ते संदर्भात काय नाही, सांगाल? तसं काय त्या पत्रामध्ये खरं तर नाही आहे. म्हणजे फक्त तटकरे साहेब किंवा प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्या नावापुढं त्यांचं पद तिथं नाही आहे. पण जे काय त्यांच्या पक्षाचे जे मोठे नेते आहेत त्यांच्या सगळ्यांचं तिथं त्या यादीत नाव आहे, पण त्यांच्याही पुढं काय कुठलं पद त्यांनी लिहिलेलं नाही आहे. फक्त वहिनींच्या काकींच्या नावापुढं त्यांनी तिथं राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे त्या पत्रामध्ये. पण त्याचा वेगळा अर्थ आपण आत्ता तरी घेऊ नये.
त्यांच्या पक्षाकडून जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण काय बोलू शकणार नाही. चर्चा सुरू आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे अधिकार कमी केलेत. सुनेत्रा वहिनींनी लेटर बॉम्ब टाकलाय. कुठंतरी कार्याध्यक्ष, ज्या अध्यक्षांना अधिकार आहेत तेच कार्याध्यक्षांना अधिकार असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वहिनींना मात्र आता सावध भूमिका घेत पक्ष चालवण्याचा निर्णय घेतला. अशी चर्चा आहे, पण जर म्हणजे आता चर्चेवर आपण काय बोललं नाही पाहिजे. शेवटी तो त्यांचा पक्ष आहे, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. उद्या जर काय अधिकृत आपल्या समोर येत असेल त्यावेळेला आपण बोलू. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आपल्या पक्षानं भूमिका मांडली होती की अजितदादांचं पवार साहेबांबरोबर बोलणं झालं होतं. त्यावेळेस मात्र तटकरेंनी या सगळ्या गोष्टीचा इन्कार केला होता. आता मात्र तटकरे स्वतः सांगतायत की मला विलिनीकरणाची कल्पना होती. मग खरंच अजित पवारांची आणि शरद पवार यांची चर्चा झाली होती आणि दोन्ही पक्ष एक होणार होते? 100% विलिनीकरण हे होणार होतं. चर्चा फक्त एकदा नाही तर अनेक वेळा चर्चा तिथं झालेल्या आहेत. गोविंद बागेचा तो व्हिडिओ पण तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. दादा स्वतः त्या सगळ्या चर्चेत होते. त्यांचं आणि पवारसाहेबांचं नातं हे खूप वेगळं होतं आणि दादांनाच विलिनीकरण करायचं होतं आणि साहेबांसोबत परत एकदा सगळं त्यांना जुळवून घ्यायचं होतं. आणि त्याच्यामुळं आम्ही इथं बारामती तालुक्यात पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही पक्ष एकत्र मिळून आपण इथं लढलेलो होतो. आणि ही सगळी पावलं तुम्हाला तिथं सांगतात की त्याच दिशेने आपण घेत होतो. आता विलिनीकरणाची काय कुठपर्यंत चर्चा किंवा कशा पद्धतीनं सगळं होऊ नाही, शकतं? आता काय आहे, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची इच्छा आहे की पक्ष एकत्र आला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी परत एकदा एकत्र मिळून काम केलं पाहिजे. पण मी हे माझं वैयक्तिक मत मांडू शकतो. हे पक्षाचं मत असेल किंवा नसेल, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. माझी वैयक्तिक ही इच्छा आहे. मी त्या चर्चेत नव्हतो. मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून इथं ह्या तालुक्यात मी काम करतो. पण जे काय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, साहेब असतील किंवा ताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्यांच्या पक्षात वहिनी आहेत, हे सगळे बसतील, ते ठरवतील. जो काही निर्णय ते घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल.